दयाचे पुतारे कामणे आता गवतो जाऊया मंगळी सर्वदारो या ठिकाणी नामजप चालू आहे. नामजप या सभा मंडपामध्ये अखंड नामजप चालू आहे. या ठिकाणी नामजप या धर्ममंडप या ठिकाणी गाथा पारायण सुरत आहे. गाथा पारायण सकाळी बरोबर 6 वाजता या ठिकाणी सप्त्याचं उद्घाटन झालं. ध्वजारोहण करून हे पहा पूर्ण पारायणला बसलेले साधक मंडळी. सज्जन सांगाती विठ्ठलयाची ती बैसलासी विठ्ठले अंग बैसला विठ्ठल जिवेची माथा वदे अन्यथा आन तुझे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी अभिमान रे कोड अवघेची पुरे पंढरी शिजाय तो विसरे बाप माया लगे धन मान देह भावे उदासीन बळे बळात्कारे संपादिले शृंग ते नित्य माझा अनुभवा भजनीचा नाही अनुभव लोकांच्या बाहेर नाही आले चित्त कामणे मज बहुरुपयाची परी म्हणवी तो दास ते नाही करणी आता वरी दोन्ही भिन्न भाव भाविजेवर नकळेची काही गुणाबया डोरी जंभाची माया गेलो वैसा नकळेतो काय करावा उपाव घेऊन्यावा सकळी हृदयी साच भावे तुझे चिंतन मानसी साच तो अंतरी यवन्या राहिले कामणे मज राखावे पतित जिंतले ते मनीचे जाणे पूर्वीपणे अंतरीचे त्याचे पूर्वी नवसभोगी त्यास उदर संध्या नायाच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी देवदानी कोवसा काय तीव्रते नकळेच्या माझा नैका नामाई गोबाच्या काय जाणे सबचिंतने आपल्या उदास होऊ द्या वरी अमृत सागरी सोडून द्या जेथे वैष्णवांचा वास धन्य पुण्य ना सुदोषणाय कथा सुदुत सांगे बापास शिवने रंगमाळा वैकुंठ सोहळा विठोबाचे नाम कथेवर म्हणे
तुका म्हणे माझा परळीतील भाविकांनी मोठ्या संख्येने या सप्त्यामध्ये सहभागी व्हावे हे अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीनं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं. परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला परळी शहरामध्ये जोग महाराज शतकोत्तर पंचम या ठिकाणी सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी या परळी नगरीमध्ये होत असलेल्या या सप्त्यामध्ये परळीकरांनी मोठा सहभाग घ्यावा. हजारोच्या संख्येने बाहेरून या ठिकाणी लोक या ठिकाणी पारायणासाठी बसलेले आहेत. परळीकरांना देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन माझी विनंती आहे सर्वांना. धन्यवाद. रामकृष्ण हरी.